छोटासा क्रिसमस व्लॉग आणि मी तयार होत होते आणि संदीपला कळतच नव्हतं की माझा फेस कुठे आहे. सांगितलंय सगळी रूम आवर, सॅन्टा क्लॉज रूम चेक करेल आणि मगच गिफ्ट देईल म्हणून हा रूम आवडतोय. संदीप मॅगी दोघं पण छान रेडी झाले. आता प्लीज म्हणू नका की ही आपली संस्कृती नाही. जे मला ओळखतात त्यांना माहिती की मी आपले सणवार पण खूप छान करते. आम्ही गेलो होतो पुणे कॅम्प एरियामध्ये आणि आज आम्ही कॅबने गेलो होतो. यावेळी कॅम्पमध्ये म्हणावा तसा क्राऊड नव्हता, पण आम्हाला कळालं मॅगी खूप फेमस आहे. एक मॅगीची ही फॅन मूव्हमेंट. बाहेर गेल्यानंतर मुलांना काही घेणार नाही असं होणारच नाही आणि मॅगीला फायनली सॅन्टा दिसला. तो इतका खुश झाला, त्याला हाय करत होता आणि मेन म्हणजे तिथे ठेवलेले गिफ्ट्स, मम्मा मला हे ओपन करायचे आहेत असं म्हणत होता. मॉलमध्ये थोडा क्वालिटी टाइम स्पेंड केला, थोडी शॉपिंग केली, खाल्लं पिलं, मॅगीने आईस्क्रीम खाल्लं आणि त्यानंतर आम्ही गेलो फेमस असलेल्या आणि आमच्या आवडत्या मयूर रेस्टॉरंटमध्ये, जिथं दाल बाटी खूप छान मिळते आणि अशा हसऱ्या चेहऱ्यामागे एक रागीट आई पण असते. आणि संदीपने मस्त छोले भटुरे घेतलेले. एवढ्यातच आम्हाला रात्रीचे 11 वाजले. कॅब लवकर भेटेना. घरी आल्या मॅगीला वाटलं की सॅन्टाने गिफ्ट ठेवून गेला असेल, तर तो झोपल्यानंतर रात्री त्याच्या बेडवरती आम्ही गिफ्ट ठेवलं. सकाळी डोळे उघडल्या पहिलं वाक्य होतं, मम्मा सॅन्टाने गिफ्ट ठेवलं का? मी म्हटलं जा बघ जा. तर तो सकाळी बेडवरती गेला गिफ्ट बघायला आणि बेडवरती गिफ्ट बघून तो इतका खुश झाला. ती खुशी तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर दिसतच असेल. मी तर खिडकी बंद ठेवली होती. जमीनवरून अंधावरती कसं काय? आणि अशा पद्धतीने 2025चं आमचं क्रिसमस सेलिब्रेशन खूप क्यूट झालं आणि मागे ठेवून गेलं गोड अशा आठवणी.